मंदिरे समिती आणि माननीय जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या निर्णयानुसार मंदिरे समितीने टोकन दर्शन सुरू करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि त्याची चाचणी येत्या 15 तारखेला रविवारी होणार आहे। या टोकन दर्शनाचं बुकिंग मंदिरे समितीच्या अधिकृत वेबसाईटवरती भाविकांना कुठल्याही ठिकाणावरून करता येईल। त्याचप्रमाणे त्याचं बुकिंग मंदिरे समितीच्या वतीने या ठिकाणी पंढरपुरात मंदिरे समितीमार्फत त्याचं बुकिंगचे काउंटर उघडण्यात येतील। त्यामध्ये प्रामुख्याने रेल्वे स्टेशन असेल, एस टी स्टँड असेल, पंढरपुरातील जे मठ आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा बुकिंगची सुविधा आम्ही उपलब्ध करून देणार आहोत। त्याचप्रमाणे ज्या मानाच्या पालख्या आहेत त्यांनासुद्धा याबाबत अवगत करून त्यांनासुद्धा बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देणार आहोत। त्याचप्रमाणे वारीचं आगमन आपल्या जिल्ह्यामध्ये झाल्यानंतर आपण फिरते बुकिंगच्या सुविधा उपलब्ध करून देणार आहोत, जेणेकरून भाविकांना आपला स्लॉट बुक करता येईल आणि त्या वेळेतच या ठिकाणी आल्यानंतर त्यांना 2 तासाच्या आतमध्ये दर्शन देण्याचा मानस हा मंदिरे समितीचा आहे। त्यासाठी त्याची सुरक्षा, त्याचं जे सॉफ्टवेअर आहे हे TCS कंपनीने बनवलेलं आहे। त्याच्यामध्ये सुरक्षिततेला प्राधान्य देऊन कुठल्याही पद्धतीचं बोगस टोकन निघणार नाही याची काळजी मंदिरे समिती आणि संबंधित कंपनीने घेतलेली आहे। त्याच्यावरती संबंधित बुकिंग करणाऱ्या व्यक्तीचा फोटो असेल, त्याचा जो आधार कार्ड आहे त्याचे शेवटचे 4 डिजिट झाकून ठेवून बाकीचा त्याचा आधार नंबरसुद्धा असेल आणि ते जे टोकन ज्या ठिकाणावरून त्यांना आम्ही प्रवेश देणार आहोत त्या ठिकाणी त्याचं व्हेरिफिकेशन केलं जाईल। आमच्याकडं मोबाईल टॅबलेट्स असतील त्याद्वारे त्याचं व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि पात्र जे पास असतील त्यांनाच आपण त्या ठिकाणी टोकन सुविधेचं आणि स्लॉट बुकिंगप्रमाणे वेळेत दर्शन देण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहोत।